त्याला तिथंच ठेचून मारलं पाहिजे। त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या तशाच वेदना त्याला सुद्धा झाल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे नसरापूर मधल्या नराधमाच्या कुटुंबियांनी। या प्रतिक्रिया थक्क करणार आहेत। खरं तर पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर हे गाव, इथं घडलेल्या एका अमानुष घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलं। 4 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून हत्या केली। इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरण्यात आला। महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेनं जनमानसात संताप उसळलेला। गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत भीमराव कांबळे या आरोपीला अटक केली। या आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावकऱ्यांनी यापूर्वीच त्याला गावातून हाकलून दिलेलं। त्याच्यावर याआधी सुद्धा महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे दाखल होते आणि त्यानं शिक्षाही भोगलेली, अशी माहिती पोलिसांनी दिली। या सगळ्या घटनेनंतर जेव्हा आरोपीच्या कुटुंबाशी संपर्क साधला तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल। ज्या व्यक्तीनं हे क्रूर कृत्य केलं त्याची पत्नी आणि मुलानंच त्याच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय। आरोपीच्या मुलानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट म्हटलंय, तो माझा बाप, हीच चूक आहे, त्याला तिथंच चिरडून टाकायला पाहिजे। विचार करा, एका मुलाला आपल्या वडिलांबद्दल अशी तीव्र भावना व्यक्त करावी लागते, इतकी भयानक ती घटना होती। आरोपीच्या पत्नीनं सुद्धा आपल्या पतीच्या कृत्याचा निषेध करत त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथंच त्याला ठेचून मारलं पाहिजे। मला 11 नातवंडे आहेत, त्या चिमुरडीच्या कुटुंबियांना काय वेदना होत असतील याची कल्पनाही करवत नाही। मी स्वतः आई आहे, असं सांगताना त्या ढसाढसा रडल्या। तो बाहेर काय करायचा याची आम्हाला कल्पना नव्हती, मात्र त्याच्यावर पूर्वी झालेले आरोप माहिती असल्याचंही त्यांनी मान्य केलं। त्याचा मुलगा म्हणाला की तो माझा बाप आहे, हीच माझी चूक आहे, त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी त्यानं केली आहे। त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या तशाच वेदना त्याला सुद्धा झाल्या पाहिजेत, त्याला जाळून टाका, असंही तो म्हणाला। पूर्वीही त्यानं कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केल्याच्या घटना घडलेल्या, तेव्हा आम्हाला घर सोडून जावं लागलं। त्यानंतर आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिला नाही। कुटुंबियांना दोष देऊ नये अशी विनंतीही त्यानं केली। या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर नोटीस लावून पुढचा तपास सुरू केलाय। या कुटुंबाचे त्या वडिलांशी 10 वर्षांपासून कुठलेही संबंध नाहीयेत। या घटनेनंतर पुण्यात नवले पुलावर ग्रामस्थांनी, पीडितेच्या नातेवाईकांनी प्रचंड आंदोलन केलं। पीडितेच्या वडिलांनी तर माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीनं आमच्या घरी येऊ नये, अशी अत्यंत भावनिक भूमिका घेतलेली। दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पीडितेच्या घरी जात तिच्या आई-वडिलांची भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कधीही माझ्याशी काहीही बोलायचं असेल तर मला सांगा, मी तुमच्या घरी येईन, असं आश्वासन देताना त्यांचे डोळेही पाणावलेले। या प्रकरणासाठी लवकरात लवकर विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा दखल घेतली आहे स्वतःहून आणि तपासावर लक्ष ठेवण्याचे निर्देशही दिलेत। अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी किती आवश्यक आहे हेच यातून अधोरेखित होतंय। या प्रकरणावर आणि या कुटुंबियांच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।